तुम्ही लग्न समारंभामध्ये किंवा पूजा समारंभामध्ये वांग बटाट्याची भाजी तर नक्कीच खाल्ली असेल। आज मी तुम्हाला अगदी त्याच प्रकारे आचारी स्टाईल अशी वांग बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। रोजच्या वांग बटाट्याच्या भाजीपेक्षा याला बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे। ही अगदी तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतली भाजी तयार होणार आहे। तर त्यासाठी बघा, हे वांगे आणि बटाटा हे मी मस्त कट करून स्वच्छ करून घेतलेले आहे। थोडंसं मिठाच्या पाण्यात ठेवलेत जेणेकरून कसं काळे नाही पडणार। आणि वांग्याच्या फोडी ना थोड्या मोठ्या ठेवायच्या, हे बघा अशा बारीक नाही कापायच्या। आणि इकडे बटाट्याच्या फोडीसुद्धा मिडियमच ठेवायच्या। स्वच्छ धुवून असं याचं वरचं साल्ट काढून असं साईडला करून घ्या। त्यानंतर आता आपण ह्याचं एक वाटण तयार करायचे। त्यासाठी सुकं खोबरं मी इथं टाकते। सुकं खोबरं असतं त्याचे पातळ काप करायचे किंवा रेडीमेड भेटतं सुकं खोबरं, ते सुद्धा तुम्ही टाकू शकता बारीक करून। आणि अद्रक लसूण हे सुद्धा याच्यामध्ये टाकायचे। आणि अजून याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते फक्त म्हणजे जिरे। आता जिरे टाकते मी थोडेसे, अर्धा चमच्याच्या अंदाजाने मी जिरे टाकते। आणि जिरे टाकले की मग आपण ह्याला अजिबात पाणी न टाकता ह्याचं वाटण करायचं आहे। जराही थेंबसुद्धा पाणी याच्यामध्ये वापरायचं नाही। नॉर्मल आपण जशी वांगे बटाट्याची रस्सा भाजी करतो त्याला आपण वेगवेगळे मसाले वापरून त्याचं पातळ अशी ग्रेव्ही करून बनवतो, पण हे वाटण आपण न पाणी वापरता करणार आहोत। हीच एक खास ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे। आचारी लोक जसे वापरतात ना, ती ट्रिक मी आज तुम्हाला दाखवते। ते बघा, न पाणी वापरता किती सुका मसाला आहे बघा हा। खोबरं, लसूण, अद्रक आणि जिरेची हे मी बारीक असं कूट करून घेतलेलं आहे। अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। हे सगळं साईडचं काढून घेते। आणि हे अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी ट्राय करा, तुम्हाला असं वाटेल तुम्ही लग्नाच्या पंक्तीतली भाजी खातात। रोजच्या भाजीपेक्षा तरी ही भाजीची चव तुम्हाला अगदी तशीच लागेल। तर हे ह्याच्यातलं वांग बटाटे हे आपण आता चला करूया याला। आता इथं मी कढई तापत ठेवली होती, तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला टाकायचे थोडंसं तेल। तर इथे थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे। ह्याला बनवायची पद्धत ना खूप वेगळी आहे, तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा अशा प्रकारे, अशा पद्धतीने। तर थोडेसे मी इथे राई टाकले। कढीपत्त्याची पानं माझ्याकडे नव्हते, पण कढीपत्त्याची पानंसुद्धा तुम्ही ह्या स्टेजवर टाका फोडणीसाठी। तर राई जिरा मी अर्धा चमचा इथे फोडणीला वापरलेला आहे। आणि मंद गॅस ठेवायचा आणि थोडंसं चिमूटभर मसाला टाकायचा आहे, कारण आपल्याला मसाल्याचा वापर नंतर करायचा आहे। आणि हे बटाट्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि स्वच्छ धुतलेले हे बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। राई जिरा आणि थोडासा लाल मसाला टाकून बटाटे थोडेसे परतून घ्यायचेत, कारण की बटाट्यामध्ये कच्चापणा असतो, त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे। सोबत ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकायचा आहे, कारण की काय होतं, थोडा वेळ ह्याला परतून घेतलं की कांदासुद्धा तेलामध्ये परतला जातो। आणि दुसरी गोष्ट, बटाट्याला ना थोडा वेळ लागतो आणि वांगे म्हणजे कसे लगेच शिजून निघतात, त्यामुळं अगोदर थोडा वेळ बटाट्याला स्टीम द्यायची, शिजून घ्यायची, म्हणजे परतून घ्यायचं। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे वाटण केलं ना सुकं खोबरं, लसूण, अद्रकचं जिरेसोबत, तर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे सर्व साहित्य ना 1-1.5 मिनटं तरी तुम्ही हे मंद आचेवर परतून घ्या। तेलामध्ये पाणी नाही वापरायचं। थोडा मसालासुद्धा तुम्ही इथे टाकू शकता, अगदी थोडा टाकायचा आहे। आणि याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून याला चांगली स्टीम द्यायची, जोपर्यंत बटाट्यामधला कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत ह्याला थोडंसं परतून घ्यायचं। कारण की कसं, वांग्याच्या सोबत जर तुम्ही ह्याला टाकता ना, तर मग वांगं तर गाळ होतंच, पण बटाट्यामध्ये कच्चापणा राहून जातो। त्यामुळे सुरुवातीला थोडेसे बटाटे मसाल्यासोबत असं परतून घ्यायचं, म्हणजे मसाला पण भाजला जातो, कांदे पण भाजले जातात। आणि मग त्यानंतर हे थोडेसे बटाटे नरम झाले की त्याच्यामध्ये मग आपण हे वांगे टाकून घ्यायचे। आता वांग्याला वेळ लागत नाही, त्यामुळं सुरुवातीला असे बटाटे थोडे तेलामध्ये स्टीम करून घ्यायचे। आणि हे सर्व मसाला याच्यामध्ये जरा मिक्स करून घ्यायचे वांग्यासोबत। आणि आता आपण टाकायचे आपले मसाले। आता पुन्हा एकदा मी 1-1.5 चमचा वापरते लाल तिखट, कारण थोडासा मसाला मी वापरलेला आहे। इथे तुम्ही आवडीनुसार तुम्ही जे पण मसाले, गरम मसाले वापरतात ते इथे टाकू शकता। तर इथे मी गरम मसाला पावडर टाकला आहे 2 चमचा। त्यानंतर इथे टाकायची हळद अर्धा 1 चमचा। आणि त्यानंतर इथे टाकायचं आपण धना पावडर।
तर अशा प्रकारे तुम्ही भाजी मला वाटतं आतापर्यंत केली नसेल, कारण आपली रोजची वांगे बटाट्याची भाजी आपण वाटण वगैरे शेंगदाणे वगैरे लावून करतो, पण ही आचारी स्टाईल तुम्हाला मी भाजी दाखवते. तुम्ही एकदा ट्राय करा, मग तुम्हाला वाटेल की खरंच परफेक्ट अशी ही लग्नाच्या पंक्तीतलीच भाजी झालेली आहे. तर आता हे सर्व मसाले जे मी आता टाकून घेतलेत ते सगळं पुन्हा एकदा वांग बटाट्यासोबत मिक्स केले आणि स्टीम द्यायची पुन्हा एकदा वाफेवर, जोपर्यंत याला चांगले जे मसाल्याचा फ्लेवर आहे ना ह्याच्यामध्ये पॅक होऊन जातो, म्हणजे पाण्यामध्ये ना असा पसरत नाही जास्त, म्हणजे रस्स्यामध्ये ह्या ऑलरेडी याला कोटिंग भेटते छानपैकी आणि चव आहे ना खूप भारी येते. हे बघा, आणि आता थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं, आवश्यकता वाटली तर पुन्हा पाणी इथे वापरू शकता. तर मी थोडंसं पाणी टाकले. इकडे तुम्ही बघू शकता आपण कुठलंही वाटण केले नाही, स्पेशल असं काही मसाले वापरलेले नाही आहेत. आता पुन्हा मी थोडं पाणी टाकले, कारण की आपल्याला थोडीशी ग्रेव्ही बनवायची. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ असं जरा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर याला 5-7 मिनटं द्यायचं आहे आणि 5 किंवा 2-3 मिनटानंतर चेक करायचं आहे. इकडे बघू शकता आपली ही लग्नाच्या पंक्तीतली ही वांग बटाट्याची भाजी, अगदी तसाच फ्लेवर असलेली भाजी तयार होत आहे. छानपैकी अशी तरी आलेली आहे. थोडा थोडा वेळ चेक करून 5-7 मिनटं ह्याला शिजून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामधला रस्सा पूर्ण आटत चाललेला आहे आणि वांग बटाटा आपलं हे नरम सॉफ्ट शिजत चाललेलं आहे. इतका भारी मस्त सुगंध येतोय. ते बघा झाली आहे आपली भाजी. इकडे बघू शकता याची ग्रेव्ही किती थिक झाली आहे. हे आपण सुकं खोबरं असं न पाणी वाटता सुद्धा किती छान याची ग्रेव्ही झाली. वांग इतकं गाळ झालेलं आहे मस्त. आणि बटाटे इकडे बघू शकता, सुरुवातीला आपण बटाटे फ्राय केल्यामुळं लगेचच बटाटे असं नरम सॉफ्ट शिजून निघाला. इकडे बघू शकता छान शिजून निघलेला आहे. मस्त लागणार आहे खाता वेळेस, कारण की ऑलरेडीच आपण याला मसाल्यामध्ये सुद्धा फ्राय केलेलं आहे. तर किती भारी आपली ही भाजी तयार झाली बघा. आचारी पद्धतीने तुम्हाला मी आज दाखवली. ग्रेव्ही तुम्ही याची बघू शकता, थिकनेस तुम्ही याचा बघू शकता. सुक्कं वाटण केलं आपण, पाणी न वापरता आपण सुक्कं वाटण केलं तरीही सुद्धा याची ग्रेव्ही बघा किती भारी झाली आहे, कारण की शिजता वेळेसच ह्याचा अगदी मस्ताचा घट्टपणा तयार झाला आहे. ही बघा परफेक्ट अशी ही भाजी पूजा आणि लग्न समारंभामधली वांग बटाट्याची भाजी ही तयार झाली. हे बघा याची ग्रेव्ही किती घट्ट आहे. गरमागरम तुम्ही ह्या भाजीला सर्व करा. इकडे बघू शकता मस्त असे मी प्लेटमध्ये गरमागरम ही भाजी काढून घेतलेली आहे खाण्यासाठी. पुऱ्या घ्यायच्या, गरमागरम पुऱ्यासोबत खाऊ शकता, राईससोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. बटाटे वांग आपलं नरम सॉफ्ट. हे बघा हे बटाटे बघा कसं मॅश झाले लगेच हातानेच. तर कशी वाटली तुम्हाला आज ही वांग्याची एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवली मी. अगदी आणि अगदी लग्नाच्या पंक्तीमधली ही वांग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा ट्राय करा आवडली असेल तर, आणि नक्की सांगा मला तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह.